So very good evening to all. अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आयोजित इस्टिमेटिंग आणि कॉस्टिंग या विषयावरील वेबिनारसाठी आपण सर्वजण आज या झूम मीटिंग मध्ये जॉईन झालेले आहात. तर मी जितेश सोनवणे अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सो बेसिकली कन्स्ट्रक्शन फील्ड मधल्या इस्टिमेटिंग आणि कॉस्टिंग या विषयावरचा आपला आजचा हे वेबिनार असेल. तर कन्स्ट्रक्शन फील्ड मधले वेगवेगळे जे इस्टिमेटिंग आणि कॉस्टिंगच्या संदर्भातले बारकावे जे आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युलेज असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कन्व्हर्जन्स किंवा बिल्डिंगचे जे एलिमेंट्स आहेत कशा पद्धतीने त्याचं इस्टिमेट काढायचं असतं किंवा बेसिकली जर तुम्ही एक कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये तुमचं बॅकग्राऊंड असेल, तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल आणि जर तुम्हाला ऍज अ साईट इंजिनियर किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणून जर तुम्ही काम करत असाल तर तुमच्यासाठी हे वेबिनार आणि या वेबिनारवर आधारित आपलं एक ट्रेनिंगही आहे, तर ते डेफिनेटली तुमच्यासाठी युजफुल आहे. तर पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी या आजच्या वेबिनारमध्ये आपल्यासोबत मिस्टर संतोष कुलकर्णी सर असतील. संतोष कुलकर्णी सरांचा 43 वर्षांचा डायव्हर्स असा एक्सपिरियन्स आहे कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये. सर स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत आणि ते गोल्ड मेडलिस्ट आहेत या फील्डमध्ये. सोबतच अशा माध्यमातून सरांनी 18,000 पेक्षा जास्त पार्टिसिपंट्सला ट्रेन केलेलं आहे वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन रिलेटेड कोर्सेसमध्ये आणि सिनियर क्वालिटी मॅनेजमेंट प्रोफेशनल आणि सिव्हिल इंजिनियर असा त्यांचा डायव्हर्स असा एक्सपिरियन्स आहे. सो विथ दिस शॉर्ट इंट्रोडक्शन, सो आय वेलकम सर इन दिस सेशन. वेलकम ऑल ऑफ यू वन्स अगेन. So over to you, sir. We can start the today's session. Thank you, Jitesh. Thank you so much. Yeah, welcome. स्वस्ती हळूच ला हळूच. मित्रांनो, तुम्हाला पीपीटी दिसतीये? Yes sir, presentation visible is. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण नवीन वर्षामध्ये पहिल्यांदा भेटतो आहोत. 2022. आज 2022चे 24 दिवस उलटून गेलेले आहेत. 25व्या दिवशी आपण भेटतो आहोत. पण नवीन वर्षात पहिल्यांदा भेटत असल्यामुळे सगळ्यांना हॅपी न्यू इयर 2022. मस्त 3 त्यामध्ये 2 नंबर आहेत, 20 आणि 22. भरपूर प्रगती करा, भरपूर समृद्धी तुमच्या वाटेवरती येऊ, अशा शुभकामनांनी आपण आजचा कार्यक्रम सुरू करू. एस्टिमेटिंग कॉस्टिंग हा आजचा विषय आहे. त्या विषयावर येण्या अगोदर मी तुम्हाला थोडस भूतकाळात घेऊन जातो. 1997 हे वर्ष, 1997. काय झालं 1997 मध्ये? तर अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नी अशा प्रकारचे ट्रेनिंग घ्यायला पहिल्यांदा प्रारंभ केला. सो 97 आणि आता 22. सो आता आपण रौप्य महोत्सव साजरा करत आहोत. पण 97 पासून 2020 पर्यंत जे ट्रेनिंग घेतले गेले ते ऑफलाईन, अर्थात हा शब्द तेव्हा नव्हता. ऑफलाईन, ऑनलाईन हे सगळे शब्द 2 वर्षातले आहेत. प्रत्यक्ष क्लासरूम मध्ये शिकवणं 97 पासून सुरू झालं ते 20 पर्यंत आपण तसं करत होतो. नाशिकला घारपुरे घाटावरती अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, उद्योग वर्धिनी हे कॉम्बिनेशन तेव्हापासून स्थित झालं. 2020 मध्ये मात्र पॅन्डेमिक सुरुवात झाल्यानंतर, लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर लोकांना प्रत्यक्ष समोर येणं शक्य झालं नाही.
असं असल्यामुळे उद्योगवर्धिनींनी टेक्निकल गॅजेट्स टूल्सच्या माध्यमातून सुरू केलं ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम्स. सो 2020च्या मे मध्ये हा उपक्रम सुरू झाला. म्हणजे आता ह्या मे मध्ये बरोबर 2 वर्ष मित्रांनो पूर्ण होतील. या 2 वर्षामध्ये अनेक कार्यक्रम कंप्लीट झाले. त्यापैकी जे कन्स्ट्रक्शन मधले प्रोग्राम झाले ते तुमच्या समोर मी ते प्रेझेंट केले. त्यामुळे हा देखील कार्यक्रम जो आहे आजचा एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगचा हा मी डिझाईन करून वेळोवेळी अपग्रेड करून हा तुमच्या समोर मी आता आणत आहे. आणि आज उद्योगवर्धिनी तर्फे नॉर्मली जो प्रेझेंट करतो तो माझा मित्र श्रीराम चांडक, म्हणजे वन ऑफ द फाउंडिंग मेंबर्स. हा आज नसल्यामुळे काही कारणामुळे ही सुरुवातीचा बॅकग्राऊंड तुम्हाला मित्रांनो मी सांगितलं. तर नॉर्मली या स्टेजला मी इंट्रोड्यूस होतो आणि आता मी तुम्हाला माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी या कोर्सचे हायलाइट्स सांगतो. हा कोर्सचा सिलेबस सांगायचा प्रयत्न नाही, या कोर्सचे हायलाइट्स मी सांगतो, ज्याच्यामुळे तुम्हाला हे लक्षात येईल की हा तुम्हाला प्रोग्राम आधी सुटेबल आहे की नाही, आणि असला तर किती सुटेबल आहे हे तुम्ही चाणाक्ष बुद्धीने ओळखू शकाल. आणि म्हणून मी तुम्हाला निवेदन करतो की मी साधारण 20-25 मिनिटं तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवतो आणि त्यानंतर हॅलो आनंद हॅलो, येस. सो बेसिकली सरांचा थोडा नेटवर्क इश्यू आहे, तर त्यामुळे सर डिस्कनेक्ट झाले. बट काइंडली वेट, सर विल बी जॉईनिंग सून. विदिन 5 मिनिट, नेक्स्ट 5 मिनिट, पुढच्या 5 मिनिटात सर पुन्हा जॉईन करतायत. तर प्लीज आपण सर्वांनी वेट करा. युजली असा नेटवर्क इश्यू कधी असे इश्यूज येत नाही, बट थोडा आज नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे असा इश्यू आहे. सो काइंडली वेट, सर विल बी जॉईनिंग नेक्स्ट फ्यू मिनिट्स.
हा जितेश, आता येतो का आवाज? Yes, sir. Now audible, sir. Yes. Yes, sir. I have assigned you the course permission, so you can again start the presentation. तुझा आवाज स्पष्ट नाहीये मित्रा. Okay. तुझा आवाज खूप जास्ती इको होऊन राहिलेला आहे. Okay. Okay. एनिवे, आता दिसतंय का? Yes, sir. Visible, sir. मित्रांनो, आज गंमत झाली आणि असं तुम्ही सगळे सिव्हिल इंजिनियर आहात, तुम्हाला माहिती आहे की आपण पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे. आपण आरसीसी स्लॅब आज कास्टिंग करायची तयारी केलेली आहे. आपलं कन्सल्टंटने चेकिंग पण करून दिलेलं आहे. आपलं पोर कार्ड भरलं गेलेलं आहे. सिमेंट बाहेर काढून ठेवलेलं आहे. मिक्सर मशीन चालू झालेलं आहे. कास्टिंग सुरू झालेलं आहे. आपल्याकडे डिझेल जनरेटिंग सेट सुद्धा आहे आणि मुहूर्त झालेला आहे. नारळ फोडला आहे, उदबत्त्या लावलेल्या आहे, प्रसाद वाटलेला आहे. पण ऐन वेळेला तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळेला काय होतं की पहिल्या 2 घाण्या गेल्यानंतर अचानक पावसाला सुरुवात होते. सकाळपासून ढग आलेले असतात, पण तुम्हाला माहिती नाही की पाऊस येईल. होतं की नाही असं? पण काही हरकत नाही. पाऊस थोडा थांबल्यानंतर आपण जसं कामाला लागतो, तसं माझ्या बोलताना काही कारणांमुळे, काही टेक्निकल इश्यूजमुळे माझं बोलणं मला अर्धवट ठेवावं लागलं. म्हणून मी परत मागे जातो, रिवाइंड करतो आणि तुम्हाला ज्या गोष्टी मिस केल्या असतील तुम्ही, त्या परत एकदा रिपीट करतो. माझं नाव संतोष कुलकर्णी. मी तुमचं स्वागत करतोय अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि उद्योग वर्धिनीच्या वतीने. अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन ट्रेनिंग्स घ्यायला सुरुवात केली 1997. 25 वर्ष बरोबर झाली त्याला. आणि 2020 पासून पॅन्डेमिक मुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ऑनलाईन ट्रेनिंग्स घ्यायला आपण सुरुवात केली. 4 मे 2020 ला पहिलं ट्रेनिंग प्रोग्राम आरसीसी वरती आपण डिलिव्हर केलं. अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या मार्फत आतापर्यंत 18,000 एवढे विद्यार्थी प्रशिक्षित झालेले आहेत. आणि आता मला तुमच्या समोर एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग या प्रोग्राम विषयी सांगण्यासाठी फार उत्सुक आहे. त्यामुळे छोटंसं एक प्रेझेंटेशन मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या निमित्ताने मी तुम्हाला या कोर्सच्या व्यापकतेबद्दल सांगणार आहे. कोर्सचा सिलेबस तुम्हाला वेबसाईट वरती मिळणार आहे आणि माझं छोटंसं प्रेझेंटेशन झाल्यानंतर तुम्ही तुमची प्रश्न चॅट बॉक्सच्या माध्यमातून टाकू शकता. तुमच्या समोर सगळ्यांकडे चॅट बॉक्स आहे. त्या चॅट बॉक्स मध्ये प्रश्न लिहा. त्यातली जी रिप्रेझेंटेटिव्ह क्वेश्चन्स असतील त्याचे उत्तर माझं बोलणं झाल्यावरती आपण देऊया. ओके, थँक्यू सो मच. आता आपण इथून सुरू करू. कोर्सचं नाव आहे एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. या 2 संस्थांच्या मार्फत तुमच्याकडे हा कोर्स आलेला आहे. पहिलं आहे उद्योग वर्धिनी, दुसरं आहे अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आणि मी जो बोलतो आहे, माझा चेहराही तुम्हाला दिसत असेल, तो संतोष कुलकर्णी ॲट युअर सर्व्हिस. सगळ्यात पहिला व्हिडिओ तुमच्या समोर आरसीसी स्लॅब कास्टिंग. सगळ्यात पहिली बॅच स्लॅब वरती कॉन्क्रीटची आलेली आहे. कॉन्क्रीट ट्रॉलीमधून घेऊन चाललेले आहेत.
रिन्फोर्समेंट, फॉर्मवर्क, फिटर्स, संक पोर्शन, फॉर्मवर्क हे सगळं तुम्हाला दिसत आहे. हा व्हिडिओ दाखवायचं काय प्रयोजन आहे, एवढा छोटासा व्हिडिओ? सो दॅट तुम्हाला आपण कन्स्ट्रक्शन सेक्टर मधलं एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग बघत आहोत ही जाणीव होण्यासाठी मी तुम्हाला कन्स्ट्रक्शनचा एक छोटासा व्हिडिओ दाखवला, जो प्रातिनिधिक होता, रिप्रेझेंटेटिव्ह. आता या कोर्सचे हायलाइट्स मी तुम्हाला सांगणार आहे. काय हायलाइट्स आहे? सो सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो, आपण जेवढे काम करणार आहोत या कोर्स मधले, ते सगळे आपण MS एक्सेल वरती करणार आहोत. मायक्रोसॉफ्ट एक्सेल. तर म्हणाल काय कारण आहे MS एक्सेल वरती काय करतो आपण? दॅट इज फॉर ईज ऑफ कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन सोपे जावे म्हणून. कारण त्यामध्ये एकदा कॅल्क्युलेशन टाकले फर्स्ट टाइम की त्यानंतर त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता, रिवाइज करू शकता, मॉडिफाय करू शकता, ऍड करू शकता, अल्टरेशन करू शकता. प्रत्येक वेळेला एवढा वेळ खर्च करायची गरज नाही. त्यामुळे मी रिकमेंड करतो की प्रत्येकाने आपल्या लॅपटॉप वरती MS एक्सेल असणार सगळीकडे. ते केल्यामुळे कॅल्क्युलेशन फास्ट होतील. स्पेशली रिपिटेटिव्ह कॅल्क्युलेशन्स अजून फास्ट होऊ शकते. हे पहिलं हायलाइट. दुसरा, काय करणार आहोत आपण नेमकं? या प्रोग्राम मध्ये मित्रांनो आपण करणार आहोत डिटेल्ड एस्टिमेट्स तयार. डिटेल्ड एस्टिमेट म्हणजे काय हे समजण्याकरता तुमच्या समोर एक एस्टिमेट इथे ठेवलेला आहे. एस्टिमेट MS एक्सेल मध्येच बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता. पहिल्या याच्यात कॅटेगरी, सबहेड किंवा कॅटेगरी या कॉलम मध्ये दिलेले आहेत आयटम्स, आणि इथे दिलेली आहे युनिट, पुढे दिलेली आहे त्याचे रेट्स, आणि त्याच्या पुढे येईल क्वांटिटी. हा त्याचा ऍब्स्ट्रॅक्ट मी तुम्हाला दाखवतो आहे. सो हे सगळे टर्म्स आपल्याला शिकावे लागतील. मेजरमेंट शीट, ऍब्स्ट्रॅक्ट शीट, समरी. आयटम म्हटल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल. आता इथे लिहिलेली आहे हे आयटम बघा. इथे तुम्हाला जी आयटम आता एक्सपांड होती आहे, कॉन्ट्रॅक्ट होती आहे, ती आहे एक्सकॅव्हेशन फॉर फाउंडेशन इन हार्डमोरम अँड बोल्डर्स. ही एक, दिस इज वन ऑफ द आयटम्स. सो आयटम शब्दाचा अर्थ काय आहे? इंडिव्हिज्युअल काम जे आपण साइट वरती एक्झिक्यूट करतो. फॉर एक्झाम्पल एक्सकॅव्हेशन, PCC, RCC, फॉर्म वर्क, रिन्फोर्समेंट, वुडन डोअर, विंडोज, फ्लोरिंग, प्लास्टरिंग, पेंटिंग, प्लंबिंग, सॅनिटरी, या सगळ्या विविध आयटम्स आहेत. या विविध आयटम्सचं नॉमेनक्लेचर आपल्याला स्टडी करणं आवश्यक आहे. जे आता एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होत आहे त्याला नाव आहे नॉमेनक्लेचर. एस्टिमेटचं नॉमेनक्लेचर, किंवा त्याला दुसरा शब्द आहे ब्रीफ डिस्क्रिप्शन, किंवा काही लोक त्याला म्हणतात पर्टिक्युलर्स ऑफ आयटम. याने फायदा काय होतो? याने आपल्याला त्या आयटमचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत हे लक्षात येतं. आयटमचे स्पेसिफिकेशन्स आपल्याला लक्षात येतात. शॉर्ट मध्ये असतात, पण त्यांनी आपल्याला आयटमचे स्पेसिफिकेशन कळल्यामुळे अकॉर्डिंगली पुढचं काम सोपं होतं. फॉर एक्झाम्पल, अगदी एक सोपं एक्झाम्पल घेऊ आपण की सिमेंट प्लास्टर 12 mm थिक किंवा सिमेंट प्लास्टर 20 mm थिक.
दिसायला दोन्ही आयटम सिमेंट प्लास्टरचे दिसतील, पण एका ठिकाणी थिकनेस आहे 15 mm, एका ठिकाणी आहे 20 mm. सो हा चेंज इन स्पेसिफिकेशन आहे. हे आपल्याला शिकायचं आहे. 2 पॉइंट तुम्हाला मी सांगितले. एक पॉइंट डिटेल्ड एस्टिमेट्स आपण करणार आहोत. दुसरा पॉइंट सांगितला ते MS एक्सेल मध्ये करणार आहोत. MS एक्सेलचाही तुम्हाला एक टेम्पलेट दाखवला. तो टेम्पलेट होता BOQ चा, बिल ऑफ क्वांटिटीज. आणि तिसरा हायलाइट काय आहे या कोर्सचं? एस्टिमेट करायचं, त्यासाठी ड्रॉइंग वाचता येणं आवश्यक आहे. मग ते आर्किटेक्चरल ड्रॉइंग असो, RCC ड्रॉइंग असो, दोन्ही वाचता येणं आवश्यक आहे. कारण त्या ड्रॉइंग वरनच आपल्याला पिकअप करायचे आहेत मेजरमेंट्स. एस्टिमेट, मेजरमेंट्स, ऍब्स्ट्रॅक्ट शीट हा डायरेक्ट कनेक्शन आहे. त्यामुळे आर्किटेक्चरल ड्रॉइंग वाचून त्या आयटम्सचे मेजरमेंट घेऊन आपल्याला मेजरमेंट शीट मध्ये टाकायचे आहेत. मेजरमेंट शीट मधून क्वांटिटीज कॅल्क्युलेट करून आपल्याला ऍब्स्ट्रॅक्ट शीट मध्ये टाकायचे आहेत. ऍब्स्ट्रॅक्ट शीट मध्ये क्वांटिटी इंटू रेट केलं की अमाऊंट्स येतील प्रत्येक आयटमच्या. त्याची ग्रॉस टोटल केली की आपल्याला मिळणार आहे टोटल एस्टिमेटेड कॉस्ट. फोर्थ पॉइंट, हे करत असताना पॅरलली आपल्याला हे शिकायचं आहे मटेरियल कॅल्क्युलेशन्स. आत्ताच तुम्ही एक स्लॅब कास्ट होताना बघितली. जर कोणी तुम्हाला विचारलं की 40 ब्रासची स्लॅब कास्ट करायची आहे, सांगा सिमेंट, सॅन्ड, ऍग्रिगेट किती लागेल? बिकॉज दॅट इज ऑल्सो ए जॉब ऑफ द एस्टिमेटर. ते आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. ते कसं करणार? त्यासाठी दॅट वी आर गोइंग टू अंडरस्टँड. हे ड्रॉइंग, या ड्रॉइंग वरतून आपण मेजरमेंट घेणार आहोत. हे बघा, एक ड्रॉइंग तुमच्या समोर आहे, एक क्रॉस सेक्शन तुमच्या समोर आहे. त्या क्रॉस सेक्शनचा स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल पोर्शन ब्लोअप होतो आहे, कारण ह्याचे मेजरमेंट्स आपल्याला ड्रॉइंग वरनं कॅप्चर करायचे आहेत. ते मेजरमेंट शीट वर लिहायचे आहेत आणि आपल्याला क्वांटिटीज कॅल्क्युलेट करायच्या आहेत. आणि क्वांटिटीज कॅल्क्युलेट करताना इथे जाऊन परत मागे येऊ. मी तुम्हाला सांगत होतो क्वांटिटीजच्या पॅरलल दुसरा शब्द दिला होता मटेरियल रिक्वायरमेंट. कशासाठी? अलग अलग गोष्टींसाठी. एक एक्झाम्पल घेऊ आपण. तुमच्या समोर एक RCC फुटिंगचं क्रॉस सेक्शन ठेवलेलं आहे. RCC फुटिंग आता इथे दाखवताना मी फक्त सेक्शन दाखवलेलं आहे, पण अर्थात आपल्याकडे याचं प्लान पण असणार, याचं शेड्यूल पण असणार. मग ते आपल्याला शिकायचं आहे की RCC ड्रॉइंग मधून, फाउंडेशन शेड्यूल मधून आपल्याला त्या फाउंडेशनचे डायमेन्शन्स कसे घ्यायचे, त्याची क्वांटिटी कशी वर्कआउट करायची आणि त्या क्वांटिटीसाठी लागणारं सिमेंट, सॅन्ड, ऍग्रिगेट कसं कॅल्क्युलेट करायचं, त्यासाठी असा प्रकारचा चार्ट आम्ही आपल्याला देणार आहे. हा चार्ट SSR मध्ये देखील मिळणार आहे. स्टेट शेड्यूल ऑफ रेट्स. आपण लेटेस्ट SSR रेफर करू 21-22 च. त्यामधला चॅप्टर 16 मधला हा चार्ट आहे. तुम्ही नीट जर बघितलं तुम्हाला लक्षात येईल इथे काय आहे. आयटमचं नाव, युनिट कुठली आहे, सिमेंट बॅग्स किती लागतील, स्क्रीन्ड सँड किती लागेल, ऍग्रिगेट्स, तिन्ही प्रकारचे ऍग्रिगेट 40 mm, 20 mm, 12 mm, अर्धा इंची, पावणा इंची, 1.25 इंची खडी,
याचा तपशील इथे आहे. हे बघा, यांनी तुम्हाला आता हे बघितलं की तुम्हाला लक्षात येईल. 7 बॅग्स सिमेंट लागणार आहे. कशा करता? इथे बघा डावीकडे M20 PCC 7 बॅग्स सिमेंट, 0.425 क्युबिक मीटर सँड आणि या तिन्ही प्रकारच्या ऍग्रिगेट्स किती लागणार आहेत. हे एक फक्त तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं, पण असंच आपल्याला ब्रिकवर्क साठी, सिमेंट प्लास्टर साठी सिमिलर वे मध्ये आपण कॅल्क्युलेट करायला शिकणार आहोत. पाचवा हायलाइट काय? 4 हायलाइट सांगितले. हे प्रत्येक सिव्हिल इंजिनियरला साइट वरती गेल्यानंतर ट्रक्स किंवा डंपर्स जे मटेरियल येतं, सँड, ऍग्रिगेट किंवा माती किंवा रेड सॉइल किंवा येलो सॉइल जे साइट वरती येते, तिचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करणं अपेक्षित असतं. ते व्हॉल्यूम बहुतेक ठिकाणी ब्रास मध्ये आपल्याला सप्लायर रेट देतात. सँड 7,000 रुपये ब्रास, खडी 2,500 रुपये ब्रास. मग या ब्रासचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करता यायला पाहिजे. ट्रकची लांबी, रुंदी, उंची किंवा डेप्थ मोजून त्याप्रमाणे कसे करायचे याचे आपण प्रत्यक्षामध्ये न्यूमरिकल्स सॉल्व करणार आहोत. 6वं, एस्टिमेशनच्या कोर्समध्ये थंब रूलला महत्व आहे. थंब रूल्स आपल्याला दोन्ही करण्यासाठी लागतील. एक जे मगाशी दाखवलं ते डिटेल्ड एस्टिमेट होतं. दुसरं आपण प्रिलिमिनरी एस्टिमेशन सुद्धा आपल्याला करता यायला पाहिजे. प्रिलिमिनरी एस्टिमेशन म्हणजे काय की आपल्याकडे सगळे ड्रॉइंग्स उपलब्ध नसताना टेंटेटिव्ह कॉस्टिंग आपल्याला जर काढायचं असेल तर ते कसं काढायचं त्याची प्रॅक्टिस आपण या 6 नंबरच्या सेक्शन मध्ये करणार आहोत. थंब रूल्स ऑफ एस्टिमेशन. सो आता 20 मिनिटं बोलल्यानंतर तर तुमच्या मनात प्रश्न येईल की यांनी मला काय बेनिफिट होणार आहे, मला म्हणजे ऐकणाऱ्यांना. सो त्याचे उत्तर आहेत. आपण या कोर्स मधून एस्टिमेट्स बनवायला शिकणार आहोत. बिल्स बनवायची टेक्निक पण आपण शिकणार आहोत. बेसिक रस्ता सेम आहे, फक्त काही त्यातल्या टर्म्स अलग होतील, काही मेथड्स अलग होतील, काही पद्धती अलग होतील. त्यामध्ये आपल्याला हिडन आयटम्स चे मेजरमेंट्स घेता यायला पाहिजे. त्याची प्रोसिजर आपल्याला माहिती पाहिजे, त्याचे टेम्पलेट्स माहिती पाहिजे. आपल्याला क्लेम्स पुटअप करायचे असतील तर ती पद्धत आपल्याला लक्षात येईल. क्लेम्स कुठले? एक्स्ट्रा आयटम क्लेम्स. एक्स्ट्रा आयटम म्हणजे काय? ज्या गोष्टी कॉन्ट्रॅक्ट व्यतिरिक्त आपण एक्झिक्यूट केलेल्या असतात त्याला म्हणतात एक्स्ट्रा आयटम क्लेम्स. ते देखील आपण शिकणार आहोत. आणि या प्रोसेसमध्ये आपल्याला BOQ देखील तयार करायला शिकू आपण. बिल ऑफ क्वांटिटीज. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मटेरियल रिक्वायरमेंट्स ते आपल्याला BOQ वरनं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो फोकस एरियाज काय आहेत असं आपण आता एकदा शॉर्ट मध्ये बघू. या कोर्सचे फोकस एरियाज त्याच्यावरती आपण फोकस देणार आहोत, लक्ष देणार आहोत. पहिली गोष्ट MS एक्सेल वरती कॅल्क्युलेशन्स. दुसरं डिटेल्ड एस्टिमेट्स आपण SSR प्रमाणे बनवायला शिकणार आहोत. तिसरं एस्टिमेट बनवण्यासाठी आपल्याला आर्किटेक्चरल आणि RCC ड्रॉइंग्सचा अभ्यास करायला पाहिजे, वाचता यायला पाहिजे. ते आपण शिकणार आहोत. हे करत असताना त्या प्रोसेसमध्ये आपण मटेरियल कॅल्क्युलेशन्स आपण शिकणार आहोत. त्याची बेसिक पद्धत काय आहे ते आपण बघणार आहोत. आणि मेजरमेंट्स, ट्रक्स, डंपर्स
आधीचे जे बिल्डिंगचे मेजरमेंट्स आहेत ते याच्यात कव्हर झालेलेच आहेत. डिटेल्ड एस्टिमेट म्हणजे काय, मेजरमेंट्स घ्यायचे, त्याच्या क्वांटिटीज काढायच्या, ऍबस्ट्रॅक्ट शीट बनवायची, त्यात ते आलंच. इथे जे मी सांगतोय खाली 5व्या पॉइंट मध्ये ते आहेत ट्रक्स आणि डंपर मध्ये मटेरियल किती आलं त्याचे मेजरमेंट्स, हे आपण बघणार आहोत. सो परत एकदा तुमच्या समोर असं व्हिज्युअलाइज करा की असं एक भलं मोठं कन्स्ट्रक्शन काम आहे, त्याचे तुम्ही इन्चार्ज आहात आणि त्याच्याशी रिलेटेड एस्टिमेशन तुम्हाला मित्रांनो करायचं आहे. सो आता प्रश्न येतो, हे तर तुम्ही दाखवलं सगळं, म्हणजे स्पेशल काय आहे? एक गोष्ट मला अजून सांगावीशी वाटते तुम्हाला. पहिली गोष्ट, आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन रिलेटेड एस्टिमेट शिकणार आहोत. त्याच्याबरोबर रोड शी रिलेटेड एस्टिमेट्स देखील चर्चेमध्ये येतील. आणि तिसरी गोष्ट, रिपेअर अँड मेंटेनन्स, म्हणजे फक्त प्रोजेक्ट रिलेटेड एस्टिमेट नाही, फक्त रोड कन्स्ट्रक्शन रिलेटेड एस्टिमेट नाही, तर तुम्ही छोट्या छोट्या कामांचे रिपेअर अँड मेंटेनन्स देखील या प्रोसेस मधून शिकू शकाल. सो आता तुमच्या सगळ्यांसमोर एक तराजू ठेवलेली आहे. त्याचे 2 पॅन्स तुम्हाला दिसत आहेत, एक बिफोर ट्रेनिंग, एक आफ्टर ट्रेनिंग. सो आफ्टर ट्रेनिंग नक्की काय होईल? हे होणार आहे. तुमचं वजन डेफिनेटली वाढणार आहे, तुमचं नॉलेज वाढणार आहे, तुमचं कॉम्पिटन्स वाढणार आहे, तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे, गॅरंटीड. माझं नाव संतोष कुलकर्णी. हे जर तुम्ही युट्यूब वरती संतोष कुलकर्णी कन्स्ट्रक्शन असं जर टाकलं तर तुम्हाला युट्यूब वरती जवळजवळ 500 व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील, अलग अलग विषयांवरचे. कन्स्ट्रक्शन मधले भरपूर टॉपिक्स मधले विषय तुम्ही बघू शकता. सो आता 20 मिनिटं मी तुमचे घेतले. आता या व्हिडिओला बघून तुम्हाला लक्षात येईल की आता क्वेश्चन आन्सर सेशन आहे. जसं त्या क्लासरूम मध्ये मागे स्टुडंट्स बसलेले आहेत, एक एक करून प्रश्न विचारत आहेत फॅकल्टीला, तसे तुमचे प्रश्न जे चॅट बॉक्स मध्ये मी बघतो आहे, त्या प्रश्नांचे उत्तर आता आपण घेऊया. सो तुम्हाला सगळ्यांना परत एकदा धन्यवाद देतो. Okay. So thank you so much, sir, for your valuable guidance. So ज्यांना कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुमचे प्रश्न टाईप करू शकता. आपण सर्व जे क्वेश्चन्स आहेत ते नेक्स्ट 20 मिनिट्स मध्ये आपण सर्व क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. So I request all of you to type your questions in the chat box and we will cover all the questions. Okay. ओके. सो बेसिकली कोर्सच्या रिगार्डिंग काही क्वेश्चन्स आहेत सर. तर त्या रिगार्डिंग मी आपल्याला आपली जी वेबसाईट आहे, आपल्या कोर्सचं काय नेमकं स्ट्रक्चर असेल ते मी आपल्या सर्वांसोबत शेअर करतो. सो बेसिकली आपला 15 दिवसांचा हा एस्टिमेटिंग आणि कॉस्टिंग इन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आपला ट्रेनिंग असणार आहे. तर या कोर्समध्ये जसं की आपला आता इथे स्क्रीनवर बघू शकता, आपला 15 दिवसांचा लाईव्ह ऑनलाईन ट्रेनिंग असेल. संध्याकाळी 7:30 ते 8:30 असा आपला हा ट्रेनिंगचा टायमिंग असणार आहे. आणि फ्रॉम दिस कमिंग सॅटर्डे म्हणजे 29 जानेवारी पासून संध्याकाळी 7:30 वाजता 7:30 ते 8:30 असा आपला हा कोर्सचा टायमिंग असेल. तर लाईव्ह ऑनलाईन आपले सेशन्स असतील आणि अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि उद्योगवर्धीच्या माध्यमातून हा कोर्स आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. सो बेसिकली कोर्सचा जो सिलेबस आहे तो आपण इथे आता बघू शकता. या कोर्समध्ये आपण वेगवेगळ्या जे बिल्डिंगचे प्लॅन्स आहेत किंवा त्याचे जे मेजरमेंट आहे, त्याचे रिडिंग जे आहे ते डिटेलमध्ये कव्हर करतो. त्यानंतर वेगवेगळ्या टाईपचे मेजरमेंट्स, कन्व्हर्जन युनिट्स, रेट्स, इस्टिमेट्स, बिल्स
कशा पद्धतीने एस्टिमेट कॅल्क्युलेट करायचं, जसं की ऑलरेडी आपल्याला सरांनी सांगितलं. त्या सर्व मेथड्स आपण डिटेलमध्ये कोर्समध्ये कव्हर करत असतो. एक्सेल शीटचा इफेक्टिव्ह यूज आपण कसा करायचा आणि त्यामधून वेगवेगळ्या जे फॉर्म्युलेज आहेत ते आपण यूज करून एस्टिमेट कसा काढू शकतो, या रिगार्डिंगही आपण या कोर्समध्ये डिटेलमध्ये सर आपल्याला शिकवत असतात. त्यानंतर वेगवेगळे जे युनिट्स आहेत, ब्रिटिश युनिट्स असतील किंवा जे वेगवेगळे कन्व्हर्जन सिस्टीमचे आहेत, तर बेसिकली या कन्व्हर्जन सिस्टीम्स चा कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये कशा पद्धतीने यूज होतो आणि कशा पद्धतीने वेगवेगळ्या फील्डवर किंवा साईटवर काम करताना कशा पद्धतीने तुम्हाला हे कन्व्हर्जन युनिट्स किंवा मेजरमेंट जे आहे ते करायचे असतात, हे तुम्हाला सर या कोर्समध्ये डिटेलमध्ये शिकवतात. त्याचबरोबर कशा पद्धतीने वेगवेगळे जे बिल्डिंगचे एलिमेंट्स जे असतात, तर त्याचा एरिया किंवा कसा कॅल्क्युलेट करायचा, बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत, बेसिकली कन्स्ट्रक्शनच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, म्हणजे जरी तुमचं नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड जरी असेल किंवा तुम्ही कन्स्ट्रक्शन फील्ड मधलं तुमचं बॅकग्राऊंड जरी नसेल, तरीही तुम्ही या कोर्ससाठी एनरोल करू शकता. आपण बेसिक्स पासून कोर्सला सुरुवात करतो आणि त्यानंतर एस्टिमेटिंग आणि कॉस्टिंगचे फंडामेंटल्स आणि त्यानंतर एक ऍडव्हान्स लेवल पर्यंत आपला हा कोर्स आहे. सो जसं की ऑलरेडी मी आपल्या सर्वांना सांगितलं की थ्रू आउट द कोर्स आपले जे मेंटर आहेत सुंदर कुलकर्णी सर असतील, तर कोर्सचा हे काही की हायलाइट्स आपण आता इथे बघू शकता. बेसिकली लाईव्ह ऑनलाईन आपले सेशन्स असतात. तर सेशन मध्ये लास्ट 15 to 20 मिनिट्स आपण फक्त डेडिकेटेड क्वेश्चन आन्सर साठी ठेवत असतो. तर तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही तिथे सरांना विचारू शकता. त्याचबरोबर आपल्या कोर्सची एक कम्युनिटी फॉर्म होते, जेवढे आपले कन्स्ट्रक्शन फील्ड मधले किंवा जे पार्टिसिपंट आहेत तर त्यांची ऑलरेडी एक कम्युनिटी आहे, तर त्या कम्युनिटीचा ऍक्सेस तुम्हाला मिळत असतो. सोबतच संपूर्ण 15 दिवसाची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळत असते. या रेकॉर्डिंगचा ऍक्सेस तुम्हाला कोर्स संपल्यानंतर 6 महिन्यापर्यंत असतो. तर या रेकॉर्डिंग तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता. सोबतच जे कोर्स मटेरियल आहे किंवा स्टडी मटेरियल जे आहे तेही आम्ही सॉफ्ट कॉपीजच्या माध्यमातून आपल्याला ईमेलवर प्रोव्हाइड करत असतो. तर हे की हायलाइट्स आपण इथे बघू शकता. तर हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग असणार आहे. सरांचा जो 45 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे कन्स्ट्रक्शन फील्ड मधला आणि जे बारकावे आहेत जे सरांनी थ्रू त्यांच्या करिअरमध्ये किंवा जे बेसिकली आपल्याला माहित असले पाहिजे ऍज अ साईट इंजिनियर किंवा ऍज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून, तर ते तुम्हाला या कोर्समध्ये सर निश्चितच शिकवतील. तर या सक्सेस स्टोरीज तुम्ही आमच्या वेबसाईटवर इथे बघू शकता. रजिस्ट्रेशन फॉर्म इथे आहे, तुम्ही इथेच रजिस्ट्रेशन करू शकता कोर्ससाठी. तर कोर्सची जी फीज आहे ती 3200 असेल. 29 जानेवारीपासून आपल्याला जे ट्रेनिंग आहे ते सुरू होत आहे. आणि आपल्याला एक कोर्स आफ्टर कोर्स कम्प्लिशन तुम्हाला सर्टिफिकेटही मिळतं. आणि या सर्टिफिकेटची सॉफ्ट कॉपी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. तर कोर्सचे टेस्टिमोनियल्स आहेत, ज्यांनी ऑलरेडी आपला कोर्स अटेंड केलेला आहे, हे काही टेस्टिमोनियल्स आपल्या सोबत आहेत. सो बरेचसे क्वेश्चन्स सर चॅटबॉक्स मध्ये आलेले आहेत. सो आपण वन बाय वन आता एक एक क्वेश्चन जे आहेत ते कव्हर करूया. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन असा की इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे का? सर, इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीच्या रिगार्डिंग डेफिनेटली म्हणजे आम्ही तुम्हाला कनेक्ट देतो, जसं की मी ऑलरेडी आपल्याला सांगितलं की आपली एक कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये जेवढे आपले पार्टिसिपंट आहेत, तर तेवढा सर्व पार्टिसिपंटची आपली एक टेलिग्राम कम्युनिटी आहे. आपले मोर दॅन 200+ व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत वेगवेगळ्या कोर्सेसचे. त्यामध्ये साईट इंजिनियर कोर्स असेल, एस्टिमेटिंग कॉस्टिंग असेल, अशा कन्स्ट्रक्शन फील्ड मधल्या वेगवेगळ्या कोर्सेसची आपले जे पार्टिसिपंट आहेत त्यांची कम्युनिटी आहे. तर अशा माध्यमातून वेगवेगळ्या इन्क्वायरीज आमच्याकडे येत असतात. तर डेफिनेटली आम्ही तुम्हाला या रिगार्डिंग इंटर्नशिपच्या रिगार्डिंग कनेक्ट जे आहे ते प्रोव्हाइड करू शकतो. ओके. सो बेसिकली अजून एक क्वेश्चन सर आहे की आपण कोर्समध्ये कुठल्या प्रकारच्या बिल्डिंगचं इस्टिमेट करणार आहोत? कोर्सची फी सांगितली का तू? येस सर. कोणत्या प्रकारची बिल्डिंगचं एस्टिमेट करणार आहोत या प्रश्नाचं उत्तर काय अपेक्षित आहे? ही मागे उभी माझ्या बिल्डिंग, त्या बिल्डिंगचा एस्टिमेट आपण करणार आहोत असं मी सांगितलं चालेल का? सो बिल्डिंगचा स्वभाव काय आहे, रेसिडेन्शियल असो कमर्शियल असो, एस्टिमेटच्या बेसिक स्टेप्स विल बी द सेम आणि त्यासाठी ड्रॉइंग आपल्याला वाचता यायला पाहिजे.
पण या प्रश्नाचं उत्तर शॉर्ट मध्ये हवं असेल तर आपण एक ground+5 बिल्डिंगचं ड्रॉइंग घेऊ आणि त्याच्या विविध आयटम्स मित्रांनो आपण डिस्कस करू. पुढचा प्रश्न आहे, कोर्स किती महिन्यासाठी? त्याचं उत्तर माझ्या मित्रांनी दिलेलं आहे, जितेशने. दिस इज अ 15 days कोर्स, म्हणजे 15 तासांचा कोर्स आहे, 900 मिनिटांचा कोर्स आहे, एक्झॅक्टली 900 मिनिट्स. परत पुढे कोर्सची फी सांगितली आहे. साईट इंटर्नशिपचं उत्तर जितेशने दिलं ऑलरेडी. कोर्सचं सर्टिफिकेट आहे, मयुरी मॅडमने प्रश्न विचारले. कोर्स मॅडम आम्ही सर्टिफिकेटचे तुम्हाला सॉफ्ट कॉपी पाठवत असतो, तुम्ही ते डाउनलोडेबल असतात, तुम्ही त्याची प्रिंट आउट काढू शकता. आता तुम्हाला दाखवलं ना, वेबसाईट वरती पण सर्टिफिकेट दाखवलं, सुंदरसं सर्टिफिकेट आहे, which you can attach along with your biodata when you send your resume to any company, which will have its own value. So ओके, सो अजून एक क्वेश्चन आहे की सर 15 डेज मध्ये आपण एंटायर, यस डेफिनेटली 15 दिवसामध्ये आपला सिलेबस कम्प्लीट होत होता. तर डेफिनेटली सर आपला पूर्ण सिलेबस जो आहे, आपण कोर्स अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे की 15 दिवस म्हणजे इनफ आहेत आपल्या कोर्सचा एंटायर सिलेबस कव्हर करण्यासाठी. फीस मी ऑलरेडी चॅट बॉक्स मध्ये आपल्या सर्वांना सांगितलेली की 3200 रुपये आपल्या या कोर्सची फीस आहे. 15 दिवसांचा लाईव्ह ऑनलाईन ट्रेनिंग असेल. ट्रेनिंगचा जो टायमिंग आहे तो संध्याकाळी 7:30 ते 8:30 डेली 1 hour असणार आहे आणि सोबतच लाईव्ह ऑनलाईन झूम ऍपवर आपले सेशन्स होतील. सो याच्या व्यतिरिक्त कोर्सच्या रिगार्डिंग ऑलरेडी मी आपल्या सर्वांना इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर तुमचे काही टेक्निकल क्वेश्चन्स जर असतील एस्टिमेटिंग आणि कॉस्टिंगच्या रिगार्डिंग किंवा कन्स्ट्रक्शनच्या रिगार्डिंग काही टेक्निकल क्वेरीज जर तुमच्या असतील तर डेफिनेटली तुम्ही टाईप करू शकता आणि आपण 1 by 1 ते क्वेश्चन जे आहेत ते कव्हर करू. एक जितेश मराठी किंवा हिंदीचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर दे तू. ओके, सो युजली इट डिपेंड्स ऑन पार्टिसिपंट्स. म्हणजे जर बॅच मध्ये कोणी हिंदी पार्टिसिपंट जर असतील, हिंदी स्पीकिंग जर पार्टिसिपंट असतील तर आम्ही बॅच युजली मराठीमध्ये आपल्या बॅचेस असतात. पण 2 किंवा 3 पेक्षा जास्त पार्टिसिपंट जर आउट ऑफ महाराष्ट्र किंवा जे हिंदी बोलणारे जर असतील तर डेफिनेटली वी कॅन स्विच द बॅच इन हिंदी. आणि म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना जे महाराष्ट्रातून आहेत आणि की हिंदी सगळ्यांना जनरली कन्व्हिनियंट असतं. So definitely we can shift the batch in Hindi. मी लँग्वेज वरती थोडं बोलू इच्छितो. Yes, sir. ये सवाल जिसने पूछा होगा वो मराठी से फैमिलियर नहीं है, इसलिए मैं इस सवाल का जवाब हिंदी में देता हूँ. देखिए, लैंग्वेज के बारे में एक बात समझ लीजिए कि जितने भी पावर पॉइंट प्रेजेंटेशंस है वो सारे इंग्लिश में है. पहली चीज ध्यान में रखिए, वो मराठी में नहीं है, हिंदी में नहीं है, वो सारे इंग्लिश में है. जैसे अभी के जितने आपने आज के वेबिनार में पावर पॉइंट देखे वो सारे अंग्रेजी में थे. तो इंग्लिश में क्यों है, उसका रीजन है कि आप साइट पे जाएंगे तो सारे ड्राइंग्स इंग्लिश में रहेंगे, स्टेट शेड्यूल ऑफ रेट इंग्लिश में रहेगा, आपको एस्टिमेट इंग्लिश में बनाना है. बात सही है ना? तो इसलिए वो बेसिक लैंग्वेज रखी है इंग्लिश. अब उसको मैं एक्सप्लेन करता हूं नॉर्मली मराठी में. तो अगर आप हिंदी भाषी है, अगर आप उस प्रोग्राम को अटेंड कर रहे हो अकेले हो समझो, तो मैं मराठी में एक्सप्लेन कर रहा हूं, तो आपको समझ में नहीं आया वो टॉपिक तो आप मुझे बेशक पूछिए, उसका जवाब मैं आपको हिंदी में दूंगा. अगर आप हिंदी में सवाल करते हो तो मैं हिंदी में दूंगा, अगर आप अंग्रेजी में करते हो तो अंग्रेजी में दूंगा. मराठी लोकांना काही प्रश्नच नाही आहे. मराठीत प्रश्न, मराठीत उत्तर, नो प्रॉब्लम. ओके. सो लैंग्वेज के बारे में आप चिंता ना करें. अगर जैसे जितेश ने बताया, अगर कुछ पार्टिसिपेंट्स हिंदी है तो पूरा प्रोग्राम भी हिंदी में कर सकते हैं. ऐसे पहले भी हुए हैं जब काफी लोग हिंदी भाषी उसमें थे, इसलिए हमने वो प्रोग्राम्स पूरे हिंदी में कंडक्ट किए.
एक और मुद्दा अच्छा उठाया किसी ने कि स्टडी मटेरियल का क्या है। तो स्टडी मटेरियल आपको मिलने वाला है, भरपूर स्टडी मटेरियल हम आपको देंगे। पीडीएफ आपको मैं स्वयं मेल करने वाला हूं, अगर प्रोग्राम में आए तो। और आप आएंगे प्रोग्राम में। तो प्रोग्राम कब चालू होने वाला है? 29 जनवरी सैटरडे शाम को 7:30 बजे। तो आप जरूर आइएगा। तो स्टडी मटेरियल का हो गया। फिर एक, अब ये सवाल है, ग्राउंड फ्लोअर कन्स्ट्रक्शन नंतर फर्स्ट फ्लोअर कन्स्ट्रक्शन साठी किती टक्के द्यावे लागतात? कोणाला द्यायचे टक्के बाबा? अब ये जो अगला सवाल है, अजून कोणते कोर्सेस अवेलेबल आहेत आपल्याकडे, इसका जवाब जितेश दे देगा अभी। येस, एस्टिमेटिंग कॉस्टिंग सोबतच आपल्याकडे कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये जवळपास 6 वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्यामध्ये टेंडरिंग आणि रेट अनालिसिस आहे. त्यानंतर एक कम्प्लीट साइट इंजिनियरचा एक आपल्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन ट्रेनिंग अवेलेबल आहे. त्यानंतर आपल्याकडे रोड आणि ब्रिज इंजिनियर हा कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि त्याचबरोबर रिअल इस्टेट हा आपल्या मार्केटिंग हा एक कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. तर त्याची इन्फॉर्मेशन आपण उद्योगवर्धींच्या वेबसाईटवर बघू शकता. वेबसाईटवर प्रत्येक कोर्सची डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. प्रत्येक कोर्सचा डिटेल सिलेबस आणि प्रत्येक कोर्स एक वेबिनारही तिथे अवेलेबल आहे. तर जरूर तुम्ही आमची उद्योगवर्धींची वेबसाईट चेकआउट करा. तिथे प्रोग्राम्सच्या सेक्शन मध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन आणि रिअल इस्टेट या सेक्शन मध्ये जर तुम्ही गेलात तर सगळे आपले कन्स्ट्रक्शन रिलेटेड जे कोर्सेस आहेत ते तिथे लिस्टेड आहेत आणि प्रत्येक कोर्सचे डिटेल्स तुम्हाला तिथे मिळतील. एक सवाल का जवाब मैं देना चाहूंगा, बहुत बेहतरीन सवाल पूछा है। वो सवाल ऐसा है कि बिल्डर, कंसल्टेंट और कॉन्ट्रैक्टर में क्या डिफरेंस है? पहला सवाल। और उसी के अंदर का दूसरा सवाल है कि उनके एजुकेशनल बैकग्राउंड में क्या डिफरेंस है। तो ये उत्सुकतावश किसी ने पूछा है सवाल, इसका जवाब मैं देना मेरी खुशी समझूंगा। तो देखिए श्रीमान, इसमें 2 कैटेगरीज है, नाम 3 है लेकिन कैटेगरीज 2 है। एक कैटेगरी में रखिए आप बिल्डर और कॉन्ट्रैक्टर को, और दूसरी कैटेगरी में रखिए कंसल्टेंट को। 2 अलग अलग ग्रुप्स है। बिल्डर, कॉन्ट्रैक्टर कंस्ट्रक्ट करते हैं, बिल्डर कॉन्ट्रैक्टर कंस्ट्रक्ट करते हैं, उनको ड्राइंग देने वाला है कंसल्टेंट। बेसिक ध्यान में रखिए, कंसल्टेंट ड्राइंग्स देता है, वो आर्किटेक्चरल ड्राइंग्स हो, आरसीसी ड्राइंग्स हो, वो देता है कंसल्टेंट। किसको देता है? कॉन्ट्रैक्टर को। कॉन्ट्रैक्टर अकॉर्डिंगली बांधकाम करता है या निर्माण कार्य करता है। आए ध्यान में? कॉन्ट्रैक्टर और बिल्डर में क्या डिफरेंस है? तो यूजुअली रेसिडेंशियल अपार्टमेंट्स का जो कंस्ट्रक्शन करते हैं उसको बिल्डर बोलते हैं। उसमें अगर लीगलिटी में जाना चाहेंगे तो उसमें अलग अलग प्रोविजंस है। जिसके बाद जमीन है, अपनी जमीन के ऊपर जो कंस्ट्रक्शन करके पूरा फ्लैट बेचता है उसको बिल्डर बोलते हैं। तो पहली चीज हो गई 2 कैटेगरीज, एक कैटेगरी में बिल्डर कॉन्ट्रैक्टर और दूसरी कैटेगरी में कंसल्टेंट। अब रहा सवाल क्वालिफिकेशंस का, तो जहां मैं कंसल्टेंट की क्वालिफिकेशन तो तुरंत बता दूंगा आपको कि कंसल्टेंट हैज टू बी एटलीस्ट ए पोस्ट ग्रेजुएट। अगर आरसीसी कंसल्टेंट की बात करें तो कम से कम एमटेक होना चाहिए विद सफिशिएंट एक्सपीरियंस, सफिशिएंट नॉलेज ऑफ डिजाइनिंग द स्ट्रक्चर्स। लेकिन कॉन्ट्रैक्टर और बिल्डर की मेन क्वालिफिकेशन क्या होनी चाहिए? एजुकेशनल क्वालिफिकेशन उतनी महत्वपूर्ण नहीं है। वो अगर एजुकेटेड है बहुत बढ़िया, लिटरेट है बहुत बढ़िया, लेकिन उनकी मेन क्वालिटी क्या होनी चाहिए? उनको रिसोर्सेस ऑर्गेनाइज करते आने चाहिए, उनको लीडरशिप डिस्प्ले करते आनी चाहिए, काम निकालते आना चाहिए। आए ध्यान में? तो दोनों अलग अलग कैटेगरीज है,
इसलिए दोनों के एजुकेशनल रिक्वायरमेंट्स टोटली अलग अलग है. अब अगला सवाल है, बी सिव्हिल नंतर सर्वात मेन आणि बेस्ट कोर्स कोणता राहील चांगल्या जॉब साठी? अब भैया इसमें मैं आपको बता दूं 4 अलग अलग कोर्सेस है. एक कोर्स है रोड एंड ब्रिजेस, दूसरा है टेंडरिंग एंड रेट एनालिसिस, तीसरा कोर्स है आरसीसी, और चौथा कोर्स जो मैं आपके सामने अभी बोल रहा हूँ एस्टिमेशन एंड कॉस्टिंग. तो मेरी समझ से अगर आपको ट्रांजिशन करना है बी से फील्ड की तरफ, तो आपके लिए एस्टिमेशन एंड कॉस्टिंग के कोर्स से ही आपको मुहूर्त करना चाहिए, ऐसा मुझे लगता है. एक बार एक कोर्स कीजिए, फिर अगली बार दूसरा कोर्स कीजिए. सारे कोर्स एक साथ करने में फायदा नहीं है. तनय अहिर ने मुझे धन्यवाद दिया हुआ है. यू आर मोस्ट वेलकम. एक कोर्स, एक मिनट और देखता हूं मैं कुछ सवाल है क्या. ग्राउंड फ्लोर कन्स्ट्रक्शन नंतर फर्स्ट फ्लोर कन्स्ट्रक्शन साठी किती टक्के पर्सेंटेज कॉन्ट्रॅक्टरला द्यावे लागतात? कॉन्ट्रॅक्टरला किती पर्सेंटेज द्यावे लागतात? जर बिल्टअप एरिया बेसिस असेल तर जेवढं फर्स्ट फ्लोअरचं बिल्टअप असेल मल्टिप्लाइड बाय रेट पर स्क्वेअर फूट तेवढे त्याला द्यायचे आहे. जेवढं बिल्टअप असेल तेवढं द्यावं लागेल. प्रतीक. ओके. सो थँक्यू सो मच सर. अजूनही काही क्वेश्चन्स आहेत, आपण डेफिनेटली तेही कव्हर करणार आहोत. अजून आपल्याकडे काही मिनिटं शिल्लक आहेत. बिफोर दॅट आपल्या प्रिव्हियस बॅचचे जे पार्टिसिपंट आहेत त्यांचा एक फीडबॅक व्हिडिओ मी आपल्या सोबत शेअर करू इच्छितो. आणि सर कोर्स बद्दल सांगायचं तर ऍक्च्युली याच्यात बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी मला शिकायला मिळाल्या तुमच्याकडनं. आणि सर तुमचा अनुभव तर नक्कीच मला याच्यानंतर पण तुमचं मार्गदर्शन घ्यायला आवडेल. आणि हा कोर्स संपल्यानंतर मी पुढचा कोर्स नक्कीच जॉईन करेल तुमच्याकडचा. गुड. मोस्ट वेलकम मनीष. हो सर, मला रोड आणि ब्रिजेस जॉईन करायचं आहे आणि तुमच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं मला. आणि अजूनही काही बरंचसं शिकायचं आहे तुमच्याकडनं. यू आर मोस्ट वेलकम डिअर. म्हणजे मला ज्यावेळेस मी फील्डवर काम करतो त्यावेळेस बारीक सारीक गोष्टी कामात येते. माझा नंबर आहे ना? हो आहे ना सर. नंबर, ईमेल आयडी सगळ्यांकडे असायला पाहिजे. हो आहे सर. यू कॅन बी इन टच. हो नक्की सर. सर मी पुण्याला आल्यावर भेटणार आहे तुम्हाला. प्लीज. ऍक्च्युली सर तुम्हाला माहितीच आहे 2 कोर्स केलेत, बिल्डिंग सुपरवायझर, रिअल इस्टेट. हो. आणि मग आज यावेळी थोडं काही काम नव्हतं म्हणून म्हटलं की चला सरांचा आणखी एक कोर्स, एक लिंक आली. फायदा तर नक्की होणारच आहे. एक्सपिरियन्स आहेच मला तुमचा. 6-7 वर्षापासून मी सरांना ओळखतो आणि कुठलीही क्वेरी असेल ते मी सरांना व्हॉट्सअप करतो आणि नक्कीच मला त्याचं सोल्युशन सर देतात. तू त्या रेड ब्रिक्सचं तू मला पाठवलं होतं. येस मागच्या महिन्यात विचारलेलं मी. येस. ऍक्च्युली मी प्रोजेक्ट चालू करायचा विचार करतोय दिवाळीमध्ये आणि तिथे मला ते इलेव्हेशन करायचा विचार होता. व्हेरी गुड. अच्छा, म्हणून मग त्याचं कॉस्टिंग वगैरे कसं असेल म्हणून तुला मेसेज केलेला. ओके व्हेरी गुड. छान. थँक्यू. मला पण भरपूर काय काय शिकायला मिळालं, कारण की माझा फील्डवरचा एक्सपिरियन्स फार कमी होता. ओके. मी ॲज ए कन्सल्टिंग इंजिनियर जॉब करतो, त्याच्यामुळे मला सगळं प्लॅनिंग मधलं काम होतं सगळं माझ्याकडे. त्याच्यामुळे साईटवरचा फार कमी एक्सपिरियन्स होता. पण मग या कोर्समुळे माझ्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या. नवीन गोष्टी शिकायला पण मिळाल्या. एकंदरीत खूप छान अनुभव होता. आणि तुमचे पुढचे नक्की सर मी सगळे करणार आहेत. हो मित्र, नक्की येतो. तुमची एक खास गोष्ट आवडली ती मला कॉन्क्रीट प्रोपोर्शनची जी 90 व्हॅल्यू जी. ओके. सो जसं की आपण आता व्हिडिओमध्ये बघितलं की आपले प्रिव्हियस बॅचचा जे पार्टिसिपंट आहेत त्यांचा हा फीडबॅक आहे आणि खूप चांगला फीडबॅक आम्हाला आमच्या पार्टिसिपंट्स कडून मिळालेला आहे.
कारण सरांचा एवढा डायव्हर्स एवढा 45 इयर्सचा एक्सपिरियन्स जो आहे तो कोर्समध्ये सर आपल्यासोबत शेअर करत असतात. ओके. सो अजूनही काही क्वेश्चन्स आहेत, आपण ते कव्हर करूया. ओके. सर IT सेक्टर मध्ये सर हा तुम्ही प्लीज रिलिव्हंट क्वेश्चन्स विचारा. हा क्वेश्चन आपल्या या वेबिनारचा जो टॉपिक आहे त्याच्याशी रिलिव्हंट नाहीये. ओके. अजूनही काही क्वेरीज असतील कुणाला तर डेफिनेटली आपल्याकडे अजून 5 मिनिटं आहेत, आपण विचारू शकता. सर पुन्हा प्रतीक सरांनी प्रश्न विचारला की सध्या मार्केटमध्ये फर्स्ट फ्लोअर कन्स्ट्रक्शन साठी किती % मागतात, असा त्यांचा प्रश्न. त्याला बोलायला सांग यार. ओके. ओके. प्रतीक सर, मी तुम्हाला अनम्यूट करण्याची परमिशन देतोय. तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. नमस्कार सर. हा, माझं असं म्हणणं होतं की आता सर सध्या मार्केटमध्ये आपण आता G+1 G+2 जर आपण गावाकडे वगैरे कन्स्ट्रक्शन करत असतोय तर त्यासाठी काही कॉन्ट्रॅक्टर लोक ग्राउंड फ्लोअर झाल्यानंतर, आता तुम्ही म्हटला की ग्राउंड फ्लोअर म्हणजे प्लेन्थ एरिया मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर फीट रेट तुमचा कॉन्ट्रॅक्टरचा रेट असेल. तर कॉन्ट्रॅक्टर लोक सर आता सध्या त्यांचं काय चालू आहे की फर्स्ट फ्लोअर असेल, सेकंड फ्लोअर असेल किंवा सर ते वरचं काम करण्यासाठी मजुरीसाठी सर पर्सेंटेज मागतात. स्क्वेअर फुटाचा रेट सोडून ते पर्सेंटेज आणि एक्स्ट्रा मागतात. सर तुमचा ऑडिओ मध्ये ब्रेक होतोय सर. तुमचा आय थिंक नेटवर्क इश्यू आहे तुमच्याकडे. तुमचा आवाज मध्ये मध्ये ब्रेक झालाय. तुमचा जो क्वेश्चन आहे तो पूर्णपणे ऐकायला आला नाही. ओके. मला साईट ऐकून येतो इंजिनियर. प्रश्न नेमकं काय विचारायचं त्याला. ओके. मध्येच ठीक ऑडिओ आहे. ऑफ होऊन जातं जितेश. Yes, I think sir they left झालेत maybe. So we will cover the next question. So site engineer च्या रिगार्डिंग एक क्वेश्चन आहे. साईट इंजिनियर आपलं हे ट्रेनिंग जे आहे ते ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मोड मध्ये अवेलेबल आहे. साईट व्हिजिटचं जे लोकेशन असतं तर नाशिकमध्ये जनरली आपण म्हणजे ऑफलाईन जो कोर्स आहे तो नाशिकमध्ये आपण उद्योगवर्धिनीच्या ऑफिसमध्ये कंडक्ट करत असतो. आणि जे प्रॅक्टिकल साईट व्हिजिटचे जे सेशन्स असतात तर नाशिकमधल्या ज्या साईट्स असतात तर तिथे या साईट व्हिजिट असतात. मुंबईमध्ये सध्या नाही आपलं. ऑफलाईन जे ट्रेनिंग आहे ते फक्त नाशिकमध्येच आहे सध्या. आणि ऑनलाईन आपला साईट इंजिनियरचा जो कोर्स आहे तो ऑनलाईन मोड मध्येही अवेलेबल आहे. तिथेही संतोष कुलकर्णी सर आपल्या सोबत असतील आणि तो आपला 25 दिवसांचा कोर्स आहे. तिथेही तुम्हाला कम्प्लीट गायडन्स मिळतो. तर डेफिनेटली तुम्ही त्या कोर्सलाही जॉईन करू. नाशिकमध्ये उद्योगवर्धिनीचा जो ऍड्रेस आहे निर्माण कानेरवाडीमध्ये 3rd फ्लोअरला आपलं ऑफिस आहे निर्माण इन्स्पायरला. ओके. तनय अहिरचा एक प्रश्न मी घेऊ इच्छितो परत. येस सर, शुअर. चांगला विचारपूर्वक. वन लास्ट क्वेश्चन. तनयचा लास्ट क्वेश्चन आहे आजचा, असं समजू आपण. पुणे ही एक वेल एस्टॅब्लिश सिटी आहे आणि नाशिक ग्रो होतीये, तर फ्युचर बिझनेस प्रॉस्पेक्ट्स आणि साईट एक्सपिरियन्स साठी कोणती बेटर आहे? मित्रा, तो 2 अलग अलग प्रश्न विचारलेले आहेत. एक आहे बिझनेस प्रॉस्पेक्ट्स आणि दुसरा आहे साईट एक्सपिरियन्स. तर माझ्या मते साईट नाशिकला असो की पुण्याला असो, दोन्ही मध्ये एक्सपिरियन्स तेव्हाच मिळेल जर तू पूर्ण लक्ष देऊन एक पूर्ण सायकल जर कंप्लीट केलं तर तुला अगदी मखमलाबादचा जरी मोठा प्रोजेक्ट असेल तर तुला एक्सपिरियन्स तेवढाच येईल. दुसरं, बिझनेस प्रॉस्पेक्टच्या दृष्टीने नाशिक असो की पुणे असो, जर तो ऑलरेडी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून फिजिबिलिटी वर्कआउट केलेली असेल तर दोन्ही ठिकाणी तुला प्रॉस्पेक्टिव्ह काम मिळेल. आता एक अभिजित गोजारेचा प्रश्न आहे. मला वाटतं दॅट विल बी द लास्ट क्वेश्चन. सर, आपण जे क्वांटिटी कॅल्क्युलेशन करतो
ते प्रॅक्टिकली क्वांटिटी कॅल्क्युलेशन मध्ये डिफरन्स पडतो, तो त्यासाठी काय करावं लागते, हा सगळा प्रश्न अझम्पशन्स वरती तू घेतलेला आहे की आपण एकत्र काम केलेलंच नाही अभिजित, तू आणि मी. त्यामुळे आपण जे क्वांटिटी कॅल्क्युलेशन करतो ते प्रॅक्टिकली क्वांटिटी कॅल्क्युलेशन मध्ये डिफरन्स पडतो असं तू ऑलरेडी अश्युम केलेलं आहेस. तर मी म्हणतो की फरक आला तर कुठे येईल हे लक्षात घे, तू बेसिक मुद्दा लक्षात घे. एक्सकॅव्हेशन मध्ये समजा मी अझम्पशन केलं की 4 फुटापर्यंत मी एक्सकॅव्हेशन करीन असं अझम्पशन केलं, पण प्रत्यक्षामध्ये हार्ड स्टेटा मला 8 फुटावरती जर मिळाला प्रत्यक्षामध्ये, तर मग आता व्हेरिएशन येणारच तिथे. लक्षात आलं? किंवा मी फाउंडेशनच्या एस्टिमेशनच्या वेळेला असं धरून चाललो की तिथे स्टेटा जो आहे तो 3 फुटाची काळी माती आहे, 2 फुटाचा हार्ड मुरम आहे, त्यानंतर हार्ड रॉक येईल असं समजा अश्युम केलं, पण प्रत्यक्षामध्ये साईट वरती, आणि हे सगळं केव्हा होईल जर आपल्याकडे डिटेल्स नसले तर स्टेटाचे, तर त्या केसमध्ये असं होऊ शकेल की प्रत्यक्षामध्ये साईटवर 6 इंचानंतरच हार्ड रॉक आला. दॅट केस देर विल बी सर्टनली अ डिफरन्स. पण सुपर स्ट्रक्चर मध्ये डिफरन्स येऊ नये अनलेस देर इज अ चेंज इन द ड्रॉइंग्स, असं माझं मत आहे. अभिजित. येस जितेश. So I think you can conclude now. Yes, sir. So I think आपण सर्व questions cover केलेले आहेत. So we can conclude the today's session. So thank you so much all for joining this session. Thank you so much sir for your valuable guidance. जरूर तुम्ही आपला जो चॅट बॉक्स मध्ये ऑलरेडी कोर्सच्या रजिस्ट्रेशनची लिंक आपल्या सगळ्यांना प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तिथेच तुमची काही बेसिक डिटेल्स फिलअप करून ऑनलाईन पेमेंट करू शकतात. कोर्सची बॅच मी ऑलरेडी आपल्याला सांगितल्याप्रमाणे this coming Saturday 29 January पासून सुरू होणार. So once again thank you all of you. Thank you sir. Good night to all. Thank you. Thank you Jitesh. Thank you.